चहा आणि कॉफी, चहा कॉफी पिल्यामुळे पण इन्फर्टिलिटी होतं, असं हे खरं आहे का? ऍक्च्युली टी कॉफी तुम्ही किती पिताय ह्याच्यावर ते आहे. आता जर एखादी व्यक्ती दिवसाला 2 कप कॉफी पित असेल आणि कॉफी पावडरचा प्रमाण कमी असेल, की म्हणजे हार्डली 1 चमचा, अर्धा चमचा कॉफी दिवसातनं जाते, कॉफी पावडर, कॅफेन, तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आणि कॉफीपेक्षा टी इज ऑलवेज बेटर. कारण चहामध्ये जर तुम्ही 2दा चहा घेत असाल आणि कमी चहा पावडर टाकत असाल तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बट जर आपण खूप अति प्रमाणात कॉफी घेतली, आता जर त्याला आपण मिलीग्रॅम मध्ये बघितलं तर 200 पेक्षा ती जास्त, mg पेक्षा ती जास्त नसायला पाहिजे, असं सायंटिफिक स्टडी आहे. बट युजली आम्ही सांगतो की तुम्ही ब्लॅक कॉफी तर बिलकुल पिऊ नका. ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी पिल्याने एकदम कॅफेन स्पाइक होतात, टॅनिन स्पाइक होतं बॉडीमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही दिवसातनं 4-5 वेळा जर कॉफी पित असाल आणि खूप स्ट्रॉंग कॉफी पित असाल तर इट विल क्रिएट प्रॉब्लेम. जर तुम्ही एकदम माइल्ड दुधाची कॉफी करून पिताय तर इट विल नॉट क्रिएट एनी प्रॉब्लेम. बट जर तुम्ही ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी घेताय, दिवसातनं 3-4 वेळा स्ट्रॉंग कॉफी करून घेताय तर इट विल इन्क्रीज द कॅफेन इन युअर बॉडी. एकदम स्पाइक होतं आणि एकदम स्पाइक झाल्यामुळे अगेन तुमचं पित्त शरीरातलं खूप वाढतं. शरीरातलं पित्त खूप वाढलं की शरीरातली हीट वाढते. शरीरातली हीट वाढली की स्पर्म काउंट कमी येतो. स्पर्म्सला वातावरण थंड लागतं आणि जेव्हा तुम्ही खूप हीट वाढवता तर खूप हीट वाढल्याने स्पर्म काउंट हा कमी येतो. त्यामुळे ऑलवेज इन्फर्टिलिटी मध्ये हे रेकमेंड केलं जातं की टी कॉफी वन्स अ डे इज ओके, बट डोंट ड्रिंक 2 or 3 cups विथ ब्लॅक कॉफी और विथ सो मच ऑफ कॅफेन इन इट. आणि हे नुसतं टी कॉफी पर्यंत सीमित नाहीये. खूप लोक काय करतात, मॅडम आम्ही टी कॉफी बंद केली बट आम्ही कोल्ड ड्रिंक घेतोय, एनर्जी ड्रिंक घेतोय, रेडबुल पितोय. सो इट इज नॉट रेकमेंडेड. इफ यू आर ड्रिंकिंग एनर्जी ड्रिंक किंवा कुठलेही कोल्ड ड्रिंक्स तुम्ही घेताय ज्याच्यात कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे तुमचा कोक आहे, पेप्सी आहे, थम्सअप, मिरिंडा, स्प्राईट, ह्या सगळ्या जे ड्रिंक्स आहेत ह्याच्यात कार्बन डायऑक्साईड असतं, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात. जेव्हा तुम्ही कार्बोनेटेड ड्रिंक्स घेता इमिडिएटली इट अफेक्ट्स युअर ब्लड सर्क्युलेशन, इट अफेक्ट्स युअर इंटेस्टाईन. सो अगेन इट कॉजेस infertility. So it is not only tea coffee, it is also the other drinks. Again, lot of dark chocolate. जर तुम्ही कंटिन्युअसली खूप जास्त डार्क चॉकलेट घेताय तरी इट विल कॉज इन्फर्टिलिटी. सो दीज आर द रिझन्स. असं नाहीये की हे एक्झॅक्टली इन्फर्टिलिटी करेल, बट हे सगळे सपोर्ट करत करत वी रीच टू द स्टेज ऑफ इन्फर्टिलिटी. ओके. जसं तुम्ही मगाशी म्हणलात की टेस्ट करणं खूप गरजेचं आहे बिफोर प्लॅनिंग प्रेग्नन्सी, तर हे कुठले कुठले टेस्ट केले पाहिजे इव्हन इन मेल अँड फिमेल? मेल्स मध्ये तर खूप सिम्पल आहे की एकच टेस्ट आहे, सीमेन अनालिसिस. ओके. जर मेल्सनी सीमेन अनालिसिस केलं तर त्याच्यात आपल्याला सगळं कळतं की स्पर्म काउंट किती आहे, मोटिलिटी कशी आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे. सो त्या अकॉर्डिंगली आपण लगेच मेल्सना ट्रीट करू शकतो. इट इज व्हेरी सिम्पल टेस्ट. बट फिमेल्समध्ये आधी आपल्याला बघायला लागतं की एक्झॅक्टली त्या फिमेलला काय प्रॉब्लेम आहे. एक नॉर्मल आपण म्हणतो की सोनोग्राफी करा टू रूल आउट पीसीओडी, पीसीओएस आहे का, थायरॉइड आहे का. फर्स्ट आपण ते पण बघतो की थायरॉइड फंक्शन टेस्ट करा, थायरॉइड आहे का. AMH लेवल आपण बघतो. AMH मीन्स अँटी म्युलरिन हार्मोन. त्याच्यात आपल्याला हे कळतं की किती स्त्रीबीज शिल्लक आहेत फर्टिलिटीसाठी. सो AMH लेवल एक इम्पॉर्टंट असतं. हे बेसिक टेस्ट आपण आधी सांगतो की बाबा हेमोग्लोबिन करा, की ब्लड, तुमचं ब्लडमध्ये काही इश्यू आहे का, थायरॉइड प्रॉब्लेम आहे का. आणि ह्यात काही नसेल तर मग आपण ॲडव्हान्स टेस्टमध्ये जातो. पण आधी वी रेकमेंड की गो विथ बेसिक्स. ओके. आधी एक बेसिक टेस्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं डेली रुटीन बरोबर आहे का, म्हणजे सकाळी उठल्यावर तुमचं पोट साफ होणं हेही खूप महत्वाचा ऍस्पेक्ट असतो. कारण एक बेसिक आहे की तुम्ही जे काही खाता पिता ते जे तुम्ही खाता ते तुमच्या स्टमकमध्ये जातं. स्टमक त्याला चर्न करतं, देन इट गोज इन टू युअर स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये चर्निंग होऊन अनवॉन्टेड जे मटेरियल आहे इट इज गॉन टुवर्ड्स लार्ज इंटेस्टाईन. आणि जे चांगला रस जो तयार झाला, जो चांगला ज्यूस तयार झाला, ते इंटेस्टाईनमधनं त्याचे न्यूट्रिएंट्स आपल्या ब्लडमध्ये अगेन जातात. सो आपल्या ब्लडला काय मिळतंय, जे आपण खातोय. आपण जर चांगलं खातच नसू तर ब्लडला चांगलं मिळणार नाही. रक्त चांगल्या पद्धतीचं जर बनलंच नाही तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला जो ब्लड सप्लाय व्हायला पाहिजे तो जर चांगला नसेल तर अगेन
इन्फर्टिलिटी हे होऊ शकतं. म्हणून अगदी आमच्या क्लिनिकमध्ये कोणी आल्यावर आम्ही अगदी बेसिक ह्याच्यावर जातो की पोट साफ होतंय का, डायजेशनचा काही इश्यू आहे का, कारण एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ युअर गट. करेक्ट. सो गट हेल्थ इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट विच इज टोटली मिस्ड इन द इन्फर्टिलिटी पेशंट्स, की ते विचारच करत नाही काय संबंध गटचा. एक्झॅक्टली. नाहीच म्हणजे काय संबंध कोणी- असं येईल असं असं वाटतच नाही, बट गट इज द मेन रिझन. सो इन आयुर्वेदा वी फर्स्ट ट्रीट युअर गट आणि मग आपण पुढे जातो की अच्छा आता पुढे काय. येस. असं. पण जेव्हा हे सगळे टेस्ट होतात आणि एखाद्या महिलेला पीसीओडी, पीसीओएस, पीएमओएस असं काही डायग्नोज झालं तर मग त्याच्यामुळे नॅचरली प्रेग्नन्सी ते असताना नॅचरल प्रेग्नन्सी पॉसिबल आहे का? सी पीसीओएस पीसीओडी मध्ये नॅचरल प्रेग्नन्सी पॉसिबल आहे, बट अगेन मॅटर करतं एज, लाईफस्टाईल. सो व्हॉट वी रेकमेंड की तुम्ही आधी लाईफस्टाईल चेंजेस करा. फर्स्ट स्टार्ट डुईंग एक्सरसाइज. एक्सरसाइज सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक्सरसाइज, योगा करा. ओमकार प्राणायाम इज व्हेरी गुड. जर तुम्ही ओमकार प्राणायाम 10 मिनिट जरी रोज केलं ना तरी पीसीओएस मध्ये खूप छान फरक पडतो. शतावरी इज व्हेरी गुड मेडिसिन फॉर फिमेल्स, की तुम्ही स्टार्ट हॅव्हिंग शतावरी ग्रॅन्युल्स इन 1 कप ऑफ मिल्क. सकाळ संध्याकाळ फक्त 1 चमचा शतावरी सुरू करून बघा, खूप चांगला परिणाम येतो. आणि नेक्स्ट मग आहे की तुम्ही काय खाताय पिताय. तुम्हाला एक रुटीन करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही सकाळी उठल्यावर एक्सरसाइज करताय, नंतर डिटॉक्स एखादं काहीतरी ज्यूस पिताय की भोपळ्याचं ज्यूस, आवळा ज्यूस, समथिंग एनिथिंग विच इज हेल्दी. मग तुम्ही गरम ब्रेकफास्ट केलाय, 2 वेळा गरम जेवण केलं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमची लाईफस्टाईल नीट मेंटेन केली. त्याच्यासोबत हे इम्पॉर्टंट आहे की पिरियड्स रेग्युलर येत आहेत का. बऱ्याचदा पीसीओएस पीसीओडी मध्ये पिरियड्स रेग्युलर येतात, पण त्यांचा एक पॅटर्न असतो की 40 डेजमध्ये येतात, 45 डेजमध्ये येतात, पण त्यांना एव्हरी 45 डेजला पिरियड्स हे येतात. मग अशा वेळेस आपल्याला बघायला लागतं की त्यांचं ओव्ह्युलेशन पिरियड काय असेल. तर मग आपण त्यांना त्यांच्या ओव्ह्युलेशन पिरियडनुसार सांगू शकतो की तुम्ही ह्या डेट्सला ट्राय करा सो दॅट यू कॅन अचीव्ह नॅचरल प्रेग्नन्सी.